विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त हजारोंच्या संख्येने भीम अनुयायांची सुटाबुटात भव्य रॅली। विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास नाशकात भव्य असे हजारो समाज बांधव महिला भगिनींनी सूट बूट टाय घालून रॅलीत सहभागी झाले होते। शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्य व BMA ग्रुप तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका येथून भव्य महारॅली काढण्यात आली। या रॅलीत प्रथमच 2.5 ते 3 हजार बांधव सूट बूट टायमध्ये सहभागी झाले होते। नाशकात प्रथमच अशा भव्य महारॅली निघाल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले। या रॅलीचे आयोजक तथा BMA ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष आयुष्यमान मोहन अढांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही रॅली दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका अशी शालिमार पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। या रॅलीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालिमार नाशिक येथे झाला। रॅलीत महिला भगिनी व समाज बांधवांच्या हातात फलक होते। यानंतर सायंकाळी 7 वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे चेतनकुमार चोपडे व संच यांचा तुझ्या पाऊल खुणा भीमराया हा बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी BMA ग्रुपचे संस्थापक आयुष्यमान मोहन अढांगळे व शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान प्रदीप पोड व भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अधिक परिश्रम घेतले। नमो बुद्धाय, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 134व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन व तमाम बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेबांच्या 134व्या जयंती निमित्ताने शासकीय कर्मचारी अधिकारी संघटना व BMA ग्रुप यांच्या माध्यमातून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू शालिमार इथपर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या रॅलीमध्ये सर्व बांधव हे सूट बूट टाय घालून आले होते। सूट बूट टाय घालून येण्याचा उद्देश असाच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 100 वर्षापूर्वी सूट बूट टाय घालून राहत होते की ज्या वेळेस या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, तसेच मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता। एवढं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूट बूट घालून राहत होते। म्हणून हा समाज 100 वर्षानंतरही सूट बूट मध्ये का नाही यासाठी आपण या रॅलीचं आयोजन केलेलं होतं। आणि तसेच यामध्ये माझे बंधू प्रदीप पोड साहेब, तसेच राहुल भाऊ बच्छाव व सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना व तसेच BMA ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व या रॅलीला ज्या पद्धतीने बाबासाहेब म्हणाले होते की एक ना एक दिवस मी हा समाज सूट बूट टाय मध्ये आणेन आणि त्या दिशेनेच आज आम्ही जे या रॅलीचं आयोजन केलं तर त्यामध्ये सर्व समाज हा टाय सूट बूट मध्ये आलेला होता। तर मी पुन्हा सर्वांना जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो आणि जे ज्यांनी या सहभाग नोंदवला त्यांचे खूप आभार मानतो। तसेच प्रिंट मीडियाचे पण खूप आभार मानतो, तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पण खूप आभार मानतो। थांबतो आणि पुन्हा जयंतीच्या खूप शुभेच्छा। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।